नाशिक जिल्हा व महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालकांच्या पासिंग विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांचे पासिंग होणे गरजेचे आहे। त्याकरिता संबंधित विभागाशी वेळोवेळी चर्चा करून निवेदन सादर करून विद्यार्थी वाहतूक वाहनांच्या पासिंग होत नाही आहे। त्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या नेतृत्वात आरटीओ अधिकारी श्री चौधरी साहेब, श्री वसईकर साहेब आणि श्री चौहान साहेब यांच्याबरोबर संवाद साधून महासंघाचे अध्यक्ष उदय साहेब दळवी, माननीय श्री मनोज पावसे व श्री सिद्दीकी साहेब यांच्या प्रयत्नाने अनेक दिवसांपासून स्पीड गव्हर्नर 4 डिजिट 6 डिजिटचे रूपांतर 16 डिजिटमध्ये करण्याकामी परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित वाहने आरटीओ कार्यालयात बोलावून स्पीड गव्हर्नरची स्पीड चाचणी करण्यात आली। त्यानंतर 16 डिजिट संपूर्ण काम फ्री ऑफ कॉस्ट करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात नाशिक आरटीओ कार्यालयातून प्रथमच सुरुवात करण्यात आली। चालकांनी श्रमिक सेनेच्या वतीने करून देण्यात आलेल्या संधीचा लाभ घ्यावा व आपली वाहने पासिंग करून घेण्यात यावी। याकरिता श्रमिक सेनेचे वाहन चालक प्रतिनिधी निलेश शेलार, कैलास नाना बारवकर, गणेश रणमाळे, मनोज जाधव यांच्याशी संपर्क साधावा। आरटीओ अधिकारी विलास चौधरी, वसईकर साहेब, चौहान साहेब, सचिन बोधले साहेब, श्रमिक सेना संस्थापक धर्मवीर सुनील भाऊ बागुल, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, जिल्हाध्यक्ष अजय भाऊ बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, मनोज जाधव, कैलास नाना बारवकर, गणेश रणमाळे, निलेश शेलार, चंद्रकांत जाचक, शेखर नागरे, हिरामण गवळी, सुभाष पेखळे, भाऊसाहेब चव्हाण, प्रमोद सोनार, देविदास आढाव, संतोष दोरकर, विष्णू जिटे, डिस्ट्रीब्युटर राजू साळवे व असंख्य विद्यार्थी वाहतूक वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।